त्यामध्ये 60 गाळे हे अधिकृत आहेत आणि अनधिकृत गाळे दाखवले 17. अनधिकृत म्हणजे काय? सभापती महोदय, जे तत्कालीन अधीक्षक होते जयस्वाल आणि डोंगरे त्यांच्यामार्फत ते करण्यात आलेले करारनामे होते. संविधा 5 नुसार कोणताही करारनामा करण्याचा असेल तर उपायुक्त दर्जापेक्षा खालच्या अधिकाऱ्याला ते करायचा अधिकार नसतो. त्यामुळे ते अनधिकृत म्हटले गेलेले आहे. तर अनधिकृतला अधिकृत करायचं की अनधिकृतच ठेवायचं? सभापती महोदय, या संदर्भातले आपण प्रशासकीय पुढे केलेलं आहे. आता हे या संदर्भात या शहरामध्ये अनधिकृत गाळे म्हणजे पहा तुम्ही, काही लोकांच्या झोपड्या अधिकृत नाही किंवा काही लोकांचे व्यापार करतात ते अधिकृत नाही, म्हणून त्यांना आपण तात्काळ उठवतो, त्यांचं आपण अतिक्रमण काढतो. परंतु 254 गाळे या शहरामध्ये अनधिकृत आहेत आणि ते 2 रुपयानं आणि 1 रुपयाने त्याचं भाडं भरत आहे. किती मोठी शोकांतिका आहे. बबलू भाऊच्या शब्दात मलाही लाज वाटते असं बोला वाटते. या शहरामध्ये 254 गाळे अनधिकृत आहे भाऊ. म्हणजे अधिकृत आहेच पण अनधिकृत गाळे सुद्धा या शहरामध्ये आहे. याची आम्हाला लाज वाटते. म्हणजे आमच्या झोपडपट्टीला तुम्ही 25 पट टॅक्स वाढवला गेल्या 10 वर्षात आणि हे लोक अधिकृत तर भरतच नाही, परंतु अनधिकृत 250 गाळे जे अनधिकृत आहेत त्यांच्यावर आजपर्यंत या महानगरपालिकेने कारवाई केली नाही आणि त्यांना 1 रुपया आणि 2 रुपये टॅक्स लावता. तर म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा विषय मंजूर होऊच शकत नाही या सभागृहामध्ये. हा महत्त्वाचा हा आपण सभापती महोदय नोट करा. कारण अनधिकृत जर गाड्या असतील तर एक तर ते अधिकृत करा, म्हणजे त्यांना रेग्युलेशन करून त्यांच्याकडून काय कर वसूल करा आणि नसल होत तर त्यांचं तुम्ही अतिक्रमण काढून घ्या. या शहरामध्ये अधिकृत गाळे अनधिकृत गाड्या याच्यासोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे आपण शासन जी आरमध्ये असं नमूद आहे, शासन जी आर याच्यामध्ये महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आहे, महानगरपालिका आणि भाडेपट्टाधारक यांनी परस्पर सामंजस्याने भाडेपट्ट्याचा अथवा नूतनीकरणाचा कालावधी निश्चित करावा. ठीक आहे, परंतु भाडेपट्ट्याचा कालावधी 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. महत्त्वाचा हा जी आरमध्ये मुद्दा मांडला असताना आजपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे कोणत्याही गाळ्याला ज्यांना 30 वर्ष झाले आहे त्यामध्ये 30 वर्ष कोणते कोणते झालेले आहे. आमचं दादासाहेब खापर्डे व्यापारी संकुल याचं 1993ला मान्यता मिळाली, त्यांचं 2018 संपलं. म्हणजे 18 पासून हे लोक आज अनधिकृत आहेत. अनधिकृतही आहे आणि जे अधिकृत आहेत ते अनधिकृत आहे, म्हणजे यांचं 30 वर्षापासून संपलं आहे. त्यानंतर या शहरामध्ये प्रियदर्शनी व्यापारी संकुल जे आहे त्याची निर्मिती झाली 1993ला आणि ते सुद्धा 2018ला संपलेलं आहे, म्हणजे यांनाही 30 वर्ष झालेलं आहे. सोबतच तिसरं जव्हार गेट व्यापारी संकुल यामध्ये सुद्धा 1995ला हे गाडी निर्माण केले आणि 2020ला यांचं लिस्ट संपलेली आहे. त्यानंतर सूरज बिल्डर्स व्यापारी संकुल यामध्ये 1995 ते आता 2026ला यांचं 30 वर्ष संपलेले आहे. अशा प्रकारचे सर्वच्या सर्व जेवढे काही गाड्या आहेत ते सर्व आज 30 वर्ष संपले असल्यामुळे यांची लिस्ट खतम झाली असल्यामुळं या ठिकाणी माझी विनंती आहे की हा प्रस्ताव तुम्ही रद्द करावा, नव्याने काहीतरी आपण हे करावं. आयुक्त मॅडमला मी विनंती करतो की मी तुम्हाला गोरगरिबांच्या टॅक्सच्या शास्तीबद्दल बोललो. आपण 6-6 महिन्यांनी 3-3 महिन्यांना कुणाचं शास्ती 100% करता, 75% करता, 50% करता, 25% करता. आपण जे या ठिकाणी लोकांसाठी एक सभा बोलावली होती त्या सभेमध्ये आम्ही तुम्हाला विनंती केली की एक माझ्या प्रभागातला त्याचे आई मरण पावले, वडील मरण पावले, त्याच्याकडे काहीच नाही, तो गुपचूपची गाडी गुपचूप विकते, गाडी लावते, त्याला तुम्ही 25% वरून कमीत कमी त्याला 75% करा असं मी तुम्हाला म्हटलं होतं, परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही. तुम्ही 50% करण्याची तयारी दर्शवली परंतु तरी तुमच्या लोकांनी केलं नाही. या शहरातील गोरगरीब जनतेसाठी जर समजा एवढे मोठे कठोर नियम आहेत, आज मला मनीष भाऊ तुम्हाला विनंती करतो, सर्व आमचे बांधव आहे शहरातले, परंतु ज्यांच्याकडे आज करोडाची प्रॉपर्टी निर्माण झालेली आहे त्यांनी या शहराचं मोठं करण्यासाठी, या शहराला वाढीव करण्यासाठी, यांची आर्थिक संपत्ती वाढवण्यासाठी काहीतरी मदत करावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि ह्या प्रस्तावाला माझा विरोध आहे असं या ठिकाणी जाहीर करतो.